नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वराज्य कापूस उत्पादक गट बिष्णूर यांच्या वतीने आज आपण येथे कापसाची उगम क्षमतेची चाचणी करणार आहे। तर उगम क्षमतेची चाचणीसाठी आपण राशी हे वाण सिलेक्ट केलेला आहे आणि उगम क्षमता करणे का गरजेचे आहे तर याचा मागचा हाच उद्देश की आपण जे शेतात डायरेक्ट नेऊन पेरतो तर हे डायरेक्ट नेऊन पेरल्याने समजा त्याची उगम क्षमता कमी राहिली आणि कापूस वगैरे समजा ते झाड आहे ते कमी निघले तर आपलं खूप मोठं नुकसान होऊ शकते। त्यामुळे आपण 10 बिया अशा सिलेक्ट केलेल्या आहेत आणि एक असं पोतं ओलं करून ठेवलेलं आहे। यामध्ये आपण 10 बिया टाकणार आहे आणि त्याची चाचणी करून बघणार आहे की खरोखरच हे 10 पैकी 10 बिया निघते का। 10 पैकी जर 7 बिया निघल्या तर मग 70% जर्मिनेशन आपण असं कन्सिडर करू आणि ते बियाणे शेतीत पेरण्यालायक योग्य राहील आणि जर 70% पेक्षा कमी राहिले तर मग ते खरोखरच खूपच नुकसान होईल। ते जर शेतात पेरलं तर ते मग वापिस करण्यातच आपला फायदा आहे। तर आपण अशा प्रकारे या पोत्यामध्ये आपण हे 10 बिया टाकलेल्या आहेत आणि अशा प्रकारे या गुंडायच्या। तर या गुंडल्यानंतर आम्ही एक असं नावाची चिठ्ठी बनवलेली आहे ते याला लावणार आहेत, कारण आपला गट असल्यामुळे सगळ्यांचे बियाणे निघले पाहिजे बरोबर व्यवस्थित, हेच आपला यामागचा उद्देश राहतो। तर हे बियाणे सगळे टाकल्यानंतर आपल्याला 4 ते 5 दिवसांनी हे उघडून बघायचे की किती यामधले निघलेले आहेत। या उगवण क्षमता तपासणीचा फायदा म्हणजे आपण जर शेतीमध्ये डायरेक्ट जर पेरणी केली आणि ते जर बियाणं निघाले नाही तर कुठेतरी शेतकऱ्यावर आर्थिक भुर्दंड बसू शकतो। म्हणजे लावण्याची मेहनत, रोजाची आणि बियाण्याची हे किंमत आपल्याला नुकसान होऊ शकते। परंतु हे जर आपण उगवण क्षमता आताच तपासणी केली तर त्यापासून आपला फायदा होऊ शकतो आणि बचत होऊ शकते।